Jai Shambho, Jai Shiva. This is Basveshwar Kadgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I write? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic. That is, it's a spiritual topic or it's a spiritual journey, and the topic name is tapa or tapasya is big or satsang is big. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तपस्या श्रेष्ठ की सत्संग श्रेष्ठ किंवा तपस्या मोठी की सत्संग मोठा याविषयी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्णतः पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धिदाता गणेशजी आणि या जगताचे स्वामी देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, गणेशजी, बुद्धिदाता गणेशजी आणि या सृष्टीचे चालक किंवा या सृष्टीचे कर्ता किंवा या सर्व देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो अतिशय घन आणि खूपच स्पिरिच्युअल आहे. म्हणजे तपस्या बडी या मोठी किंवा श्रेष्ठ का सत्संग श्रेष्ठ, हा व्हिडिओ लेक्चरचा विषय असणार आहे. तर मित्रांनो, एकदा महर्षी वाल्मिक ऋषी एकदा महर्षी विश्वामित्र ऋषी आणि महर्षी वशिष्ठ ऋषी यांच्यामध्ये वादविवाद स्पर्धा सुरू होत्या किंवा चर्चा चालू होती की तपस्या मोठी की सत्संग मोठा. तर महर्षी विश्वामित्र जे होते यांच्या मते तपश्चर्या ही श्रेष्ठ आहे किंवा मोठी आहे, तपश्चर्याचं पुण्य जास्त किंवा तपश्चर्यासारखं मोठं काहीच नाही, असं त्यांचं मत. आणि महर्षी वशिष्ठ मुनी जे होते यांच्या मते सत्संग म्हणजे जिथं भजन आहे, कीर्तन आहे किंवा देवाचं नामस्मरण ऐकणं, श्रवण करणं किंवा चांट करणं किंवा सत्संगामध्ये जाणं हे महत्त्वाचं किंवा हे श्रेष्ठ. तर वशिष्ठ मुनी ठाम होते की सत्संगच मोठा किंवा श्रेष्ठ, आणि महर्षी विश्वामित्रांच्या मते की तपश्चर्याच मोठी. परंतु त्यांचं एकमत होईना झालं की हे आडून होते दोघे बी आपल्या आपल्या गोष्टीवर. म्हणजे विश्वामित्रांच्या मते की तपश्चर्याच मोठी आणि वशिष्ठ मुनींच्या मते की सत्संग मोठा. म्हणून त्यांनी काय केलं की आपण आता काय करू, ब्रह्माजीकडे जाऊ, सृष्टीकर्ता जे ब्रह्माजी आहेत, आणि त्यांनाच जाऊन विचारूया की या तपश्चर्या मोठी की सत्संग मोठा, म्हणजे तुमचं बरोबर की माझं बरोबर. हे दोघंही त्या ब्रह्मदेवांकडे गेलेले आहेत. ब्रह्मदेवजींना नमस्कार केलेला आहे. ब्रह्मदेव म्हणतात
या या मुनिवर या. दोघांचंही स्वागत ब्रह्मदेवाजींनी केलेलं आहे आणि दोघांनाही उच्च आसन बसायला दिलेलं आहे आणि येण्याचं प्रयोजन विचारलेलं आहे. त्यावेळेस अ, महर्षी विश्वामित्र म्हणतात, की देवादिदेव ब्रह्मदेवजी, की आमच्या दोघांमध्ये असं वादविवाद चर्चा चालू आहे, की तपश्चर्या मोठी किंवा तपश्चर्या श्रेष्ठ की सत्संग श्रेष्ठ. मग सृष्टिकर्ता ब्रह्मांना ह्याचं उत्तर माहीत होतं. कारण अगदी अ, अ, म्हणजे कुठल्याही हुशार व्यक्तीला विचारलं तर अर्थातच सत्संग जे आहे, सत्संगाचं महत्त्व हे तपश्चर्येपेक्षा सुद्धा मोठं आहे, हे कळणार आणि हे तर ब्रह्मदेव होते. परंतु ब्रह्मदेवाने विचार केला, मी जर म्हटलं की चं महत्त्व जास्त आहे, तर विश्वामित्र यांना राग येणार. विश्वामित्र मुनी आहेत, यांना राग येणार आणि माझ्या मते तर दोघंही मला गुरु समान आहेत आणि ह्या दोघांनाही नाराज करून किंवा हे करून मला चालणार नाही. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. ते म्हटले, "गुरुवर्य, मला हे सृष्टीचं काम, सृष्टी निर्माण करणं किंवा त्याचं हे सगळं करणं इतकं आहे, की त्यामुळं माझ्याकडं वेळ नाही. कृपया तुम्ही असं करा, विष्णूंजींकडे विष्णूंजी किंवा विष्णूकडे जावा आणि तेच तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर सांगतील." मग दोघेही तिथून उठलेले आहेत आणि विष्णूजीकडे गेलेले आहेत. विष्णूजींनीही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि येण्याचं प्रयोजन विचारलेलं आहे. तेव्हा विश्वामित्र महर्षी म्हटले, की "विष्णूजी, आम्हाला सांगा, श्रेष्ठ की सत्संग श्रेष्ठ?" मग आता विष्णूजींना कळणार नाही का? विष्णूजींनाही माहीत होते की सत्संग श्रेष्ठ म्हणून. परंतु विश्वामित्र जे ऋषी आहेत किंवा मुनी आहेत, यांना आपल्या म्हणजे नाराज होतील. कारण वसिष्ठांचं बरोबर आहे म्हटलं तर विश्वामित्र मुनी नाराज होणार. म्हणून त्यांना पण प्रश्न पडलेला आहे. मग त्यांनी एक युक्ती केली, की ते म्हणे, "मला हे सृष्टीचं पालन-पोषण करणं इतका कामाचा व्याप आहे. कृपया करून आपण शंकरजीकडे किंवा महेशजीकडे, महादेवांकडे जावा. तेच तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतील." मग तिथून महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठ दोघेही महेशजीकडे म्हणजे शंकरजीकडे गेलेले आहेत. त्यांनी तिथे गेल्यावर त्यांचंही यथोच्छ स्वागत केलेलं आहे दोघांचं आणि दोघांनाही येण्याचं प्रयोजन विचारलेलं आहे. तेव्हा विश्वामित्र मुनींनी सांगितलं, की "शंकरजी, आता तुम्हीच सांगा, तपश्चर्या श्रेष्ठ की सत्संग श्रेष्ठ?" आता महादेवांना पण हाच प्रश्न पडलेला आहे, की जर आपण सत्संग कारण त्याचं उत्तरच मग सगळ्यांना माहीत होतं, की सत्संगाचं पुण्य जास्त आहे तपश्चर्येपेक्षा सुद्धा. हे सगळ्यांनाच माहीत होतं. तसं मग महेशजी तर देवादिदेव महादेव आहेत, त्यांना माहीत नसेल का? परंतु आपण जर हे उत्तर सांगितलं, तर विश्वामित्र ऋषी जे आहेत ते आपणावर नाराज होतील. मग एकाला खुश करणं आणि एकाला नाराज करणं हे द्विधावस्था त्यांच्यापुढे आलेली आहे. म्हणून त्यांनी पण एक युक्ती केली. ते म्हणे, "मला विनाश जे करायचं काम आहे, सृष्टीचं बरंच काम पेंडिंग राहिलेलं आहे. तर कृपया करून तुम्ही असं करा, शेषनाग जे आहेत माझे" शंकराच्या मागे शेषनाग असतो का नाही? तर शेषनाग यांच्याकडे जा आणि तेच तुम्हाला उत्तर सांगतील किंवा तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. मग शंकरजीच्या सांगण्यावरून अ, विश्वामित्र ऋषी आणि वशिष्ठ ऋषी शेषनागजी यांच्याकडे गेलेले आहेत. शेषनागजी यांनी त्यांना त्यांचे स्वागत केलेलं आहे. येण्याचं प्रयोजन विचारलेलं आहे दोघांनाही. त्यावेळेस अ, हे महर्षी अ, विश्वामित्र म्हटले शेषनागजी यांना, की "तपश्चर्या श्रेष्ठ की सत्संग श्रेष्ठ?" सेम अ, अ, त्यांना पण तसंच अगदी जसं ह्या तिघांना प्रश्न पडला होता, तसंच यांना पण पडलेला आहे. त्यांना पण माहीत होतं की सत्संग श्रेष्ठ आहे म्हणून.
परंतु आपण जर सत्संग श्रेष्ठ आहे म्हटलं तर अ, विश्वामित्र ऋषी जे आहेत हे नाराज होणार किंवा रागावणार आपणावर आणि म्हणून शेषनागजी यांना पण खूप प्रश्न पडलेला आहे, पण ते हुशार होते. ते म्हटले, "मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो, पण माझ्या डोक्यावर आहे पृथ्वी, पृथ्वीचं ओझं." आपली पृथ्वी कशावर आहे? शेषनागच्या डोक्यावर आहे. शेषनागनी असं ते पृथ्वीला डोक्यावर घेतलेलं आहे, पृथ्वीचं सगळं ओझं. मग ते म्हटले, "माझं हे जो कोणी ओझं घेईल पृथ्वीचं, मग घेतल्यावर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगेल" म्हणे. मग ठीक आहे म्हटलं. विश्वामित्र म्हटले, "मी घेतो." म्हणून विश्वामित्रांच्या डोक्यावर अगोदर दिली पृथ्वी आणि म्हटले, "विचारा." विश्वामित्रानं असं पृथ्वी घेतली ती घेतली, की असं पृथ्वी रसातळाला चालली. म्हणजे खाली, खाली, खाली चालली. कारण "जेणू काम तेणू थाय, दुजाकडे सोगोते खाय." म्हणजे ज्याचं काम त्यानंच केलं पाहिजे. सोनारानेच कान टोचलं पाहिजे, असं एक म्हण आहे बघा आपल्याकडं. किंवा जे ज्या विषयात जे तज्ञ आहेत त्यांनीच तो विषय शिकवला पाहिजे. कुणी यायचं हे काम नव्हे ऐऱ्या-गैऱ्याचे नत्थू खैऱ्याचे. म्हणजे कुणी यावून काही काही करावं असं नाही. तर त्याला त्याचा स्पेशलच लागतो. आता उदाहरणार्थ आपल्याला मेंदूचा काहीतरी त्रास आहे आणि आपण एखाद्या पोटदुखीच्या डॉक्टरकडे म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे गेलो तर चालेल का? तर आपल्याला कुणाकडे जायला लागेल? मेंदूचे डॉक्टर म्हणजे न्यूरोलॉजिस्ट यांच्याकडे जायला लागेल की नाही? का आपण ते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे पोटाचा, जठराचा वगैरे जे हे आहेत डॉक्टर त्याच्याकडे गेलं तर ते नीट करतील का? नाही. तसं अ, पृथ्वीचं ओझं घेऊ कोणी जाणं? शेष नागानेच घेऊ जाणं. दुसऱ्याला जमत नसतं ते. परंतु थोड्या वेळासाठी आता उत्तर सांगेपर्यंत म्हणून विश्वामित्र म्हटले, "द्या." अशी घेतली रे घेतली, की असं खाली, 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 खाली चाललेले आहेत. म्हणजे ओझ ते त्यांना एक त्याची आयडिया आलेली असते ना, आपण दररोज काम आता शेषनागजीचं काय आहे, की पृथ्वीला घेऊन ते सराव झालेला आहे. त्यामुळे ते अगदी असं थाटात ते असं त्यांच्या फण्यावर ठेवून मस्तपैकी हे राहतात आणि ते पृथ्वी वरी त्याच्या डोक्यावर राहते. परंतु विश्वामित्रांना हे नव्हतं ना, मग आज पहिल्यांदा घेतली होती. त्यामुळे ती अशी रसातळाला जाणे म्हणजे अगदी खाली, 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 खाली चालली. चालल्यावर ते म्हणे, "खाली खूप चालली हो पृथ्वी" म्हटले. मग मग ते म्हटले, "तुमचा प्रश्न काय?" तर तुमचं मत काय?" म्हटले. तर ते म्हणे, "माझं मत की तपस्या मोठी आहे किंवा तप मोठं आहे." मग त्यावेळेला ते अशी खाली-खाली चालली. मग ते म्हटले, मला ओझं खूप होत आहे" विश्वामित्र म्हटले. म्हटल्यावर मग ते त्यांनी ती शेषनागाने परत आपली पृथ्वी घेतली आणि आपल्या डोक्यावर ठेवली. "मग तुम्ही व्हा बाजूला" म्हटले. त्यानंतर विश्वामित्र ऋषी, महर्षी विश्वामित्र सॉरी वशिष्ठ ऋषी यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यावर पृथ्वी ठेवलेली आहे. आणि त्यांना म्हटलं, "मग आता विचारा तुमचा प्रश्न कोणता आहे?" तर ते म्हटले, "अ, अ, सत्संग मोठा आहे किंवा सत्संगाचं पुण्य जास्त आहे किंवा सत्संग श्रेष्ठ आहे." असं म्हटले आणि त्याने अलगदपणे जसं की शेषनागाने पृथ्वी धरली होती अगदी तशीच धरली. ती त्यावेळेला पृथ्वी अशी रसातळाला नाही गेली. तिथं शेषनागांच्या तिथं कसे स्थिर किंवा ते तिच्या रोटेशनमध्ये होते अगदी तसं. हे विश्वामित्रांनी ते पाहिलेलं होतं आणि मग ते पाहत होते की खाली ह्यानं ओझं होते का वगैरे. तर मग खूप वेळ झाला तर ओझं झालं नाही. मग ते म्हटले, "बघू इकडं पृथ्वी." आणि म्हटले, "आता जा तुम्ही दोघंही." मग ते म्हणे माझ्या विश्वामित्र म्हणे, "मग आमच्या प्रश्नाचं उत्तर?" तर ते म्हटले, "उत्तर तुम्हाला कळलं नाही का? मगाशीच झालं की उत्तर" म्हटले. तर ते म्हणे, "कसं काय?" तर म्हणे, "तुमचं मत काय आहे? तपस्या मोठी. परंतु पृथ्वी तुम्ही डोक्यावर घेतल्यावर असा खाली जात होती रसातळाला. म्हणजे तुमचं म्हणणं अ, अ, म्हणजे तितकंसं सत्य नाही. परंतु ज्यावेळेला वशिष्ठ मुनींनी पृथ्वी घेतली, अगदी स्थिर होती बघा. बरोबर आहे का नाही? म्हणजे सत्संगाचं महत्त्व मोठं असं त्यांचं मत होतं. म्हणजे सत्संग मोठा होता आणि त्यावेळेला पृथ्वी स्थिर राहिलेली आहे. म्हणजेच सत्संग मोठा आहे. मग त्यावेळेला अगदी त्यांना विश्वामित्र ऋषींना राग नाही आलेला. कारण त्यांनी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करूनच म्हणजे दोघांनाही राग नको म्हणून. जर असं झालं तर असं आणि असं झालं तर असं त्यांनी अगोदरच हे केलं होतं.
आणि मग त्यांच्या दोघांचंही शंकेचं निरसन झालेलं आहे. आणि मग त्यांनी मान्य केलं विश्वामित्र ऋषींनी की सत्संगाची ताकद म्हणा किंवा सत्संगाची श्रेष्ठता किंवा मोठेपणा हा तपस्येपेक्षा किंवा तपापेक्षा मोठा आहे. म्हणजेच सत्संगाचं पुण्य हे तप केल्यापेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, म्हणून आपल्याला असं पहिले ऋषीमुनी 12 वर्ष तपश्चर्या किंवा 2 तप, 1 तप म्हणजे 12 वर्ष किंवा 2 तप म्हणजे 24 वर्ष तपश्चर्या, असं झाडाला उलटं टांगून वगैरे करायचे. तर हे आता शक्य आहे का? नाही. किंवा ते करायची गरज पण नाही. आपण फक्त सत्संग जरी केला, सत्संग म्हणजे जिथं भजन असतं, जिथं कीर्तन असतं, देवाचं नामन कीर्तन किंवा भजन कीर्तन जिथं चालू असतं तिथं जाणं किंवा देवाचं भजन ऐकणं किंवा देवाचं नामस्मरण चांट करणं याच्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही किंवा याच्यासारखं पुण्य कशातच नाही. तपश्चर्येत सुद्धा नाही. आता मागच्या उदाहरणावरून पाहिलं. म्हणून कलियुगामध्ये आपणाला आपल्या मानव जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर नामस्मरण किंवा ना देवाच्या सानिध्यात किंवा देवाच्या आठवणीत किंवा भगवन नाम किंवा श्रीरामाचं नाव किंवा महेशजी ओम नमः शिवाय हा चांट केलं तर याचं पुण्य हे त्या तपश्चर्यापेक्षाही कितीतरी पट्टीनं मोठं आहे. म्हणून आपण सर्वांनी नामस्मरण किंवा देवाचं चॅन्ट किंवा मेडिटेशन करणं, भजन कीर्तन करणं आणि त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आचरण करणं यासारखं पुण्य कशातच नाही. तर आय होप all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button, and beside the subscribe button you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.